श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 8 समास 1 मायोद्भव. या समासाचं नाव जरी मायोद्भव असलं तरी समर्थांनी त्याला ज्ञानदशक असं म्हटलंय. या विश्वाची निर्माण कथा पुन्हा सांगून कर्ता आणि कारण कसं भिन्न आहे ते समर्थ सांगतात. प्रथम जिकडे तिकडे पसरलेली अगदी रिकामी मोकळी जागा होती. तेच आकाश. ते शून्यमय होतं. त्या शुद्ध आकाशामध्ये वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी निर्माण झाला. अग्नीपासून पाणी उत्पन्न झालं. पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली. ज्याच्या सत्तेने अशी विलक्षण घटना घडली तो देव होय. ज्याच्या सत्तेने ही सृष्टी निर्माण झाली तो या निर्मितीच्या आधी होताच. जसं कुंभार मडकी बनवतो म्हणजे तो त्याच्या आधी असतोच. कर्म आणि ते करणारा कर्ता सदैव भिन्नच राहतात. सारांश, जगत निर्माण करणारा जगदीश जगाहून वेगळा आहे. जग निर्माण करणे ही त्याची मोठी कला आहे. तो सर्वांमध्ये असून देखील सर्वांपेक्षा निराळा आहे. अविद्येच्या भ्रमामुळे मायेने निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणे खरा वाटतो. जन्म मृत्यू सगळं देवाच्या सत्तेने चालतं. जीवामध्ये असतो तो आत्मा. चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून असतो तो अंतरात्मा. आणि विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा. तसे हे तिन्ही एकच. जीव आणि जगत या उपाधींनी ते भिन्न वाटतात. या शुद्ध आत्मस्वरूपाला देव म्हणावं. त्याखेरीज बाकीचं दृश्य व्यर्थ आहे. आणि हेच वेदांताचं रहस्य आहे. याचं सखोल चिंतन समर्थ आपल्याला करायला सांगतायत. स्टार नोटमध्ये दासबुधाच्या ओवीमध्ये म्हणतायत, देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. क्षिती म्हणजे पृथ्वी. पृथ्वीमध्ये पाषाण असतात त्यालाच देव म्हणतात. ते विवेकहीन असतात. याचं सखोल चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.